नमस्कार मित्रांनो, सप्त हिंदकेसरी बकासूर आणि हिंदकेसरी विठ्ठल नाना यांचं नातं म्हणजे खूपच घट्ट आहे मित्रांनो। म्हणजेच काय, विठ्ठल नानांना बकासूरशिवाय करमत नाही आणि हिंदकेसरी बकासूरला विठ्ठल नानाशिवाय करमत नाही। याचं ताजं उदाहरण तुम्ही आज बघितलंच असणार मित्रांनो। नक्की घडलं काय? बरेच मैदानात आपला हिंदकेसरी बकासूर गुलालापासून वंचित राहिला। गेले 2 महिने बरेच मैदानात बकासूर आपला हार पचवत होता। तासात गाडी जात होती, बरेच ड्रायव्हर चेंज झाले। त्यामुळे बरेच बकासूर प्रेमींची एक इच्छा होती की आपल्या बकासूरच्या गाडीवर विठ्ठल नानाच हवे होते, कारण की विठ्ठल नाना आणि बकासूर हे नातं म्हणजे गुलाल। मित्रांनो, याचं तुम्ही आज ताजं उदाहरण बघितलं असणार, कारण की आज मुलशी या मैदानात विठ्ठल नाना बकासूरच्या गाडीवर बसले। तर बसलेत नाही तर तुम्ही सेमीला सुद्धा सगळ्यांनी लाईव्ह बघितलं असेल। नक्की घडलं काय? विठ्ठल नाना शब्दाला बांधील आहेत मित्रांनो। नक्की घडलं काय? मित्रांनो, विठ्ठल नाना बुटकर यांनी सांगितलं होते की जेव्हा सेमीमध्ये किंवा गटामध्ये जेव्हा बकासूर आणि सर्जाची गाडी असेल तेव्हा मी बकासूरच्या गाडीवर बसणार। तर मित्रांनो, तुम्ही आज मुलशी येथे सेमीफायनलला बघितलंच असणार। विठ्ठल नानांनी शब्द पाळला। स्वतःचा बैल हिंदकेसरी सर्जाच्या गाडीवर विठ्ठल नाना बसले नाही। मित्रांनो, विठ्ठल नानांना मानलं पाहिजे आणि रणजित सरांचं सुद्धा अभिनंदन मित्रांनो की विठ्ठल नानांना बकासूरच्या गाडीवर बसून दिलं। त्यामुळे मित्रांनो, या बैलगाडा क्षेत्रामध्ये असंच म्हणावं लागेल की विठ्ठल नाना बुटकर आणि हिंदकेसरी बकासूर यांचं नातं न तुटणार आहे मित्रांनो। खूप घट्ट नातं आहे मित्रांनो, हे कोणीच तोडू शकत नाही। कधीही एकत्र येतील कोणालाही सांगू शकत नाही मित्रांनो। त्यामुळे विठ्ठल नाना बकासूरच्या गाडीवर नेहमी बसावे हीच आमची अपेक्षा मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो।